हॅलो एव्हरीवन. फर्स्ट सिस्टमॅटिक पॉलिटिकल थिंकर असं ज्या प्लेटोविषयी म्हटलं जातं त्याच्याविषयीची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. प्लेटोचा जन्म इसवी सन पूर्व 428 ॲथेन्स येथील श्रीमंत घरात झाला. प्लेटोने क्रीटो, युथिफ्रो, जॉर्जियस, रिपब्लिक, द लॉज, मिनी, अपोलॉजी, सोफिस्ट, स्टेट्समन आणि युऑन हे ग्रंथ लिहिले. पैकी युऑन हा काव्यसंग्रह होता. राजकीयदृष्ट्या प्लेटोचे रिपब्लिक, स्टेट्समन आणि द लॉज हे 3 ग्रंथ अतिशय महत्त्वाचे आहेत. प्लेटोने सर्व ग्रंथांचे लेखन प्रश्नोत्तर किंवा संवाद शैलीत केलेले आहे. प्लेटोच्या लिखाणात उद्देश पद्धतीचा अवलंब दिसतो. प्लेटोच्या रिपब्लिक या ग्रंथाचे 5 भागात विभाजन अर्नेस्ट बर्कर यांनी केले आहे. ते म्हणजे आध्यात्मिक, नैतिक, संपत्ती व परिवार, शिक्षण आणि आदर्श राज्याचे पतन हे ते 5 भाग होत. द रिपब्लिक ही प्लेटोची सर्वश्रेष्ठ कृती असून यात तत्त्वज्ञ राजा संकल्पना मांडली आहे. प्लेटोचा न्यायसिद्धांत. प्लेटोने पारंपरिक न्यायाच्या संकल्पनेला नाकारले. राज्य हे दगडविटांनी बनलेले नसून त्यात राहणाऱ्या लोकांनी बनते. मनुष्यात जो गुण प्रभावी असेल त्यानुसार राज्यातील 3 वर्ग बनतात. बुद्धितत्व प्रभावी असेल तर तत्त्वज्ञ राजा बनतो, शौर्यतत्व प्रभावी असेल तर सैनिक आणि तृष्णा किंवा भूक वासना तत्व प्रभावी असेल तर उत्पादक वर्ग बनतो. आणि जेव्हा वरील 3ही वर्ग एकमेकांच्या कामात हस्तक्षेप करत नाहीत तेव्हा राज्यात न्याय प्रस्थापित होतो. प्लेटोचा न्यायसिद्धांत अहस्तक्षेप, श्रमविभाजन व विशेषीकरणावर आधारित आहे. प्रत्येकाने आपापले काम करावे, दुसऱ्याच्या कामात हस्तक्षेप करू नये. प्लेटो व्यक्तीपेक्षा राज्याला अधिक महत्त्व देतो. प्लेटोच्या या न्यायसिद्धांतावर टीका होते ती म्हणजे हा न्यायसिद्धांत व्यावहारिक नाही, 3 प्रकारात विभाजन करता येत नाही, व्यक्तिस्वातंत्र्याच्या विरुद्ध हा न्यायसिद्धांत आहे आणि तत्त्वज्ञ राज्याला निरंकुश सत्ता प्लेटोने दिलेली आहे. प्लेटोचे शिक्षणविषयक विचार. शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व प्लेटोने दिलेले आहे. चारित्र्यवान नागरिक घडविण्यासाठी आणि व्यक्ती व समाजाच्या विकासासाठी शिक्षण अत्यावश्यक असल्याचे प्लेटो मानतो. शिक्षणात एकसूत्रता असावी यासाठी शिक्षण हे नियंत्रित शिक्षण असावे असे प्लेटोला वाटते. शिक्षणात त्याने शारीरिक व मानसिक म्हणजेच बौद्धिक शिक्षणाला महत्त्व दिले आहे. शिक्षण दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया असल्याचं प्लेटो मानतो. वयाच्या 50व्या वर्षापर्यंत राजाला शिक्षण घेण्यास प्लेटो सांगतो. नागरिकांना कर्तव्याप्रती सजग बनवणे हा शिक्षणाचा मुख्य उद्देश प्लेटो मानतो. व्यावसायिक शिक्षणाला प्लेटो शिक्षण मानत नाही. शिक्षणाचा आराखडा जो प्लेटोने मांडला त्यात प्रारंभिक शिक्षण 6 वर्षापर्यंत आहे आणि या काळात मुलाला नैतिक व धार्मिक शिक्षण द्यावे असे प्लेटो सांगतो. 9 ते 12 वर्षापर्यंत बौद्धिक शिक्षण, शारीरिक, संगीत व व्यायामाचे शिक्षण देण्याचे प्लेटो सांगतो. वयाच्या 18 ते 20 वर्षापर्यंत सैनिक शिक्षण दिले जावे. वयाच्या 20 ते 35 वर्षापर्यंत लष्करातील उच्च पदांसाठीचं शिक्षण देण्यास प्लेटो सांगतो. औपचारिक शिक्षण वयाच्या 35व्या वर्षापर्यंत सुरू ठेवण्यास प्लेटो त्याच्या आराखड्यात मांडतो. तर त्यापुढील व्यावहारिक शिक्षण घेऊन 50 वर्ष वयापर्यंत शिक्षण घेतलेली व्यक्ती तत्त्वज्ञ राजा बनू शकते असा हा शिक्षणाचा आराखडा प्लेटोने मांडलेला आहे. दैनंदिन व्यवहार, शासन, तत्त्वज्ञानाचे खोलवर ज्ञान असलेली व्यक्ती राजा बनण्यास योग्य असते असे प्लेटो आपल्या शिक्षण आराखड्यात मांडतो. त्यावर टीका देखील होतात. सर्व वर्गांना शिक्षणाचा अधिकार प्लेटो देत नाही. विशेषतः उत्पादक वर्गाला शिक्षणाचा अधिकार नसल्याचं प्लेटो म्हणतो. प्लेटोची शिक्षण पद्धती व्यावहारिक नाही आणि प्रचंड वेळखाऊ आहे. वयाच्या 35 ते 50 वर्षापर्यंत शिक्षणाची आवश्यकता प्लेटो प्रतिपादित करतो. त्यामुळे प्रचंड वेळखाऊ अशी ही प्लेटोची शिक्षण पद्धती आहे. आणि प्लेटोच्या शिक्षणविषयक विचारांची वर्तमान प्रासंगिकता नाकारता येणार नाही. प्लेटोने
व्हर्च्यू इज नॉलेज असे म्हटलेले आहे. सद्गुणांना शिक्षणात अनन्यसाधारण महत्त्व प्लेटोने दिलेले आहे. स्त्री पुरुष समानता हे प्लेटोच्या शिक्षण पद्धतीचे अतिशय महत्त्वाचे लक्षण सांगता येईल. बौद्धिक तसेच शारीरिक शिक्षण म्हणजेच एकूण सर्वांगीण शिक्षणाला प्लेटोने महत्त्व दिले आहे. शिक्षण हा मानसिक आजारावरील मानसिक उपाय आहे हे प्लेटोचे वाक्य युनेस्कोच्या प्रस्तावनेत घेतलेले आहे. शिक्षणातून व्यक्तीच्या मनात शांततेची पेरणी केली तर आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित होईल असे युनेस्कोने म्हटले आहे. प्लेटोच्या आदर्श राज्याची संकल्पना ही काल्पनिक आहे. त्याने कधीही त्याचे इम्प्लिमेंटेशन झालेले नाही. प्लेटोने राज्याला सावयवी मानले. व्यक्तीमधील गुणविशेष कमी अधिक प्रमाणात राज्यात असतात असे प्लेटो म्हणतो. तत्त्वज्ञ राजा त्याने आदर्श राज्यात सांगितला. तसेच हा तत्त्वज्ञ राजा सर्व गुण संपन्न असेल आणि त्यावर कुणाचंही नियंत्रण नसेल. प्लेटोने आदर्श राज्याला कल्ली पोलिस हे नाव दिलेले आहे. कल्ली म्हणजे सुंदर किंवा छान या अर्थाने आणि पोलिस म्हणजे राज्य. एकूणच कल्ली पोलिस म्हणजे सुंदर किंवा छान राज्य होय. प्लेटोच्या आदर्श राज्यावर देखील टीका होते. प्लेटोने तत्त्वज्ञ राजाला अंतिम अधिकार दिलेले आहेत. कायद्याला गौण स्थान दिले आहे. प्लेटोने कल्पना केलेला महान सद्गुणी राजा मिळणं अशक्य असल्याचं त्याचा शिष्य ॲरिस्टॉटल स्वतःच मानतो. प्लेटो राज्याला सर्वोच्च महत्त्व देतो. राजाला निरंकुश सत्ता देतो. कार्ल पॉपर प्लेटोला फॅसिस्ट विचारवंत मानतात. परंतु प्लेटोचे विचार आणि फॅसिस्ट विचारसरणीत काही मूलभूत अंतर आहेत. प्लेटो नैतिकतेला सद्गुणांना महत्त्व देतो. शांतीवर आधारित फॅसिस्ट हिंसेला महत्त्व देतात. परंतु प्लेटो आत्मनिर्भर राज्य निर्माण करू इच्छितो. प्लेटोने आपल्या द लॉज या ग्रंथात उपआदर्श राज्याची संकल्पना मांडलेली आहे. रिपब्लिकमध्ये कल्पित आदर्श राज्य वास्तवात येऊ शकत नाही हे पाहून प्लेटोने त्यात अनेक सुधारणा करून उपआदर्श राज्याची संकल्पना मांडली. प्लेटोने कायद्याला महत्त्व दिले. शासक व शासित दोहोंवर कायद्याचे बंधन लादले. केवळ राजेशाही किंवा केवळ लोकशाहीचे पतन प्लेटोने पाहिले होते म्हणून त्याने मिश्र पद्धतीचे समर्थन केले. राज्याच्या भूभागाला महत्त्व दिले. सागर किनारी नसावे. सागरी आक्रमकांचा धोका त्यामुळे राज्याला उद्भवतो. तसेच सागरी व्यापारातून राज्याच्या अखंडतेला तडा जाऊ शकतो असं प्लेटो मानतो. प्लेटोवर पायथागोरसचा प्रभाव होता. राज्याची लोकसंख्या 5040 पर्यंत असावी. त्यामुळे युद्ध आणि शांती काळात लोकांना समान भागात विभाजित करता येते असे प्लेटोचे मत होते. त्यामुळे लॉजमधील प्लेटोचे मिश्र राज्य हे राजेशाहीमधील बुद्धी आणि लोकशाहीमधील स्वतंत्र यांचा समन्वय आहे असे डिवाइन हा विचारवंत मानतो. प्लेटोचा रूपकात्मक गुहा सिद्धांत म्हणजेच प्लेटोज ॲलेगोरी ऑफ केव हा देखील एक महत्त्वपूर्ण सिद्धांत प्लेटोने मांडलेला आहे. यात राज्यकर्ते शासितांना तेच दाखवतात जेवढं त्यांनी बघायला हवं आणि हा सिद्धांत गुहा आणि आग आणि त्यापुढे नाचवल्या जाणाऱ्या सावल्या या पद्धतीने प्लेटोने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्लेटोने कन्सेप्ट ऑफ नोबल लाय उदात्त खोटे ही संकल्पना मांडली आहे. समाजातील सर्व घटकांना मानसिकरित्या एक महान खोटे प्लेटोने स्वीकारण्यास सांगितले. रिपब्लिकमध्ये ज्या 3 वर्गांमध्ये समाजाचे विभाजन केले ते सर्वांनी स्वीकारावे यासाठी उदात्त खोटेची मांडणी प्लेटोने केली आणि त्या व्यक्तीने नेमलेले कामच करावे यासाठी उदात्त सत्तेची संकल्पना लोकांनी स्वीकारावी असे प्लेटो म्हणतो. प्लेटो रोट अबाउट एव्हरीथिंग अंडर सन असं प्लेटोविषयी म्हटलं जातं. अशा राजकीय विचारवंताविषयी आज थोडक्यात आपण जाणून घेतलेले आहे. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.